बाजारात शिल्पा भाजी घेत होती तेव्हा तिच्या कानावर अचानक एक ओळखीचा आवाज आला. ही बघ, हीच ती माझी घटस्फोटित पत्नी, कशी दिसते बघ. हा आवाज ऐकताच शिल्पाच्या हातातून भाजीची पिशवी सुटल्या गेली. हा आवाज ती झोपेत सुद्धा ओळखू शकली असती, कारण हा आवाज कोण्या दुसऱ्या तिसऱ्याचा नसून तो तिच्या घटस्फोटित नवरा विकास याचा होता. आवाज ऐकताच तिचे हातपाय थरथर कापायला लागले. तिने हिम्मत एकवटून मागे वळून पाहिले तेव्हा विकास एकटा नसून त्याच्यासोबत त्याची गर्लफ्रेंड म्हणजेच शिवानी होती, जिच्यामुळे त्यांचा संसार उद्ध्वस्त झाला होता आणि घटस्फोट सुद्धा झाला होता. शिवानीच्या हातामध्ये महागडी खरेदी केलेल्या सुंदर अशा पिशव्या होत्या आणि चेहऱ्यावर काहीतरी मोठं असं जिंकल्यासारखी चमक होती. विकास शिल्पाच्या जवळ गेला आणि त्याने शिल्पाच्या अवताराकडे खालपासून वरपर्यंत नजर फिरवली. त्याच्या चेहऱ्यावर एक क्रूर असं समाधान दिसत होतं. तो शिल्पाला म्हणाला, बघ, मी म्हणालो होतो ना की तू जिथल्या तिथेच राहणार. तुझी प्रगती अजिबात होणार नाही. त्याच त्या कॉटनच्या साड्या अंगावर आणि हातात अशा साध्या सुध्याच पिशव्या. असू दे, पण मी ऐकलं होतं तू हे शहर सोडून गेली होतीस. तू तर इथेच दिसतेस आणि तुझे हाल पहिल्यापेक्षा अजून खराब दिसतायत. त्याचं बोलणं पूर्ण व्हायच्या आतच शिवानी म्हणाली, तर ही आहे तुझी घटस्फोटित बायको. अगदीच गावंढळ आहे रे. हो, मी तुला म्हणालो होतो ना, अगदीच गावंढळ आहे. ती माझ्या स्टेटसला तर अजिबात शोभत नाही, विकास म्हणाला आणि दोघेही शिल्पावर हसायला लागले. पण शिल्पा एकदम गप्प होती, कारण तिला माहीत होतं आता इथं बोलणं म्हणजे चिखलात दगड फेकल्यासारखंच होणार होतं. लगेच विकास लग्नाची पत्रिका बॅगमधून काढत म्हणाला, हे बघ, ही माझ्या आणि शिवानीच्या लग्नाची पत्रिका आहे. पुढच्याच आठवड्यात एका शानदार हॉटेलमध्ये आम्हा दोघांचं लग्न अगदी थाटामाटात होणार आहे आणि तू सुद्धा नक्की ये. म्हणजे तुझ्याही लक्षात येईल की अशा स्टायलिश मुलीसोबत लग्न किती छान दिसतं ते. या अगोदर तू असं लग्न कधीही पाहिलं नसणार आणि त्यातलं जेवण सुद्धा कधी केलं नसणार. विकास आणि शिवानी दोघेही मोठमोठ्याने हसायला लागले. त्यांचं ते हसणं शिल्पाच्या काळजाला रोतत होतं. तिने एक मोठा श्वास घेतला आणि कार्ड वाचून झालं की तिने विकासच्या डोळ्यात पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर न भीती होती न राग होता. तिच्या चेहऱ्यावर फक्त आणि फक्त जबरदस्त आत्मविश्वास होता. ती म्हणाली, अभिनंदन विकास, नक्की येईन. जुन्या नात्याची शेवटची जिम्मेदारी तर निभवावीच लागेल ना. विकासला वाटत होतं की शिल्पा अगदी घाबरून जाईल किंवा तिच्यामध्ये द्वेष तरी बघायला मिळेल, पण असं काहीही झालेलं नाही. तिच्या चेहऱ्यावरची शांतता बघून विकास थोडा गोंधळला. हो हो, नक्कीच ये, असं म्हणत ते दोघेजण महागड्या गाडीत बसून निघून गेले. 4 वर्षे पूर्वीच्या गोष्टी तिच्या डोळ्यासमोर तरळायला लागल्या, एकापाठोपाठ एक. पूर्वीच्या आठवणी येत होत्या. शिल्पा शिकल्या सवरलेली आणि संस्कारी मुलगी होती आणि विकास एका छोट्याशा कंपनीमध्ये छोट्याशा पदावरच कार्यरत होता. लग्नानंतर शिल्पा त्याचं घर सांभाळायची, त्याच्या म्हाताऱ्या आईवडिलांची काळजी घ्यायची, स्वतःच्या आशा अपेक्षा बाजूला ठेवून ते इतरांसाठी पूर्ण दिवसभर मेहनत करायची. पण विकासला ती आपल्यापेक्षा कमीच वाटायची. तो तिला स्वतःसोबत कुठेही फिरायला किंवा कुठल्याही कार्यक्रमात घेऊन जात नसे, कारण त्याला शिल्पाचा साधेपणा आणि साध्याच भाषेची लाज वाटायची. पण म्हणतात ना, एक स्त्री एखाद्या पुरुषाला ओळखायला चूक करत नाही. शिल्पाला विकासच्या वागण्यातला फरक जाणवू लागला. शिल्पाला विकासवर शक येऊ लागला. त्याचं नेहमीच रात्री उशिरा घरी येणं, फोनला सिक्रेट पासवर्ड लावून ठेवणं आणि छोट्या छोट्या गोष्टीवर सुद्धा शिल्पाला खालचा दर्जा दाखवणं. याबद्दल जेव्हा केव्हा शिल्पा त्याला विचारायची तेव्हा विकास तिला गोंधळून टाकायचा. शिल्पा, तुला वेड तर लागलं नाही ना? मी दिवस रात्र काम करतो ते कशासाठी? तर आपल्या भविष्यासाठीच करतो ना. त्याच्या अशा बोलण्यानं शिल्पासुद्धा गोंधळायची आणि मग गप्पच राहायची. पण शेवटी तो दिवस आलाच. विकास आंघोळीला गेला होता तेव्हा त्याचा फोन वाजला. नंबर शिल्पाच्या ओळखीचा नव्हता. तिने तो फोन उचलला. दुसऱ्या बाजूने एका मुलीचा आवाज येत होता. डार्लिंग, तू कधी मोकळा होणार आहेस? तुझ्या गावंढळ बायकोपासून तुझी सुटका कधी होणार आहे? असं ऐकल्या ऐकल्या शिल्पाच्या पायाखालची जमीनच सरकली. एवढ्यात विकास बाथरूममधून बाहेर आला. शिल्पाच्या हातातला फोन बघून तो थोडासा चिडलाच.
त्याने पटकन तिच्या हातातून फोन ओढून घेतला. शिल्पाने रडत रडत विकासला विचारलं, ही बाई कोण होती विकास? आणि ती मला गावंढळ का म्हणत होती? विकासच्या चेहऱ्यावर थोडाही पश्चाताप किंवा लाज नावाची चीज नव्हती. तो रागावला आणि म्हणाला, शिल्पा, ती माझी गर्लफ्रेंड आहे, शिवानी. ती सुशिक्षित, सुंदर आणि स्टँडर्ड मुलगी आहे. ती माझ्या स्टेटसला अगदीच शोभण्यासारखीच मुलगी आहे. तू काय आहेस? एक अगदीच गावंढळ बाई. मला कंटाळा आलाय तुझा आणि तुझ्या त्या बुरसटलेल्या विचारांचा. हे ऐकून शिल्पा अवाक झाली. तिला विश्वासच बसत नव्हता की तिच्यासोबत विकास अशा पद्धतीने बोलला. तिला वाटलं माझ्या ऐकण्यातच काहीतरी फरक पडला की काय. पण दुसऱ्याच दिवशी तिचा विश्वास बसला की हे सगळं खरं आहे. कारण विकासनं घटस्फोटाचे कागदपत्र तयार करून आणले आणि शिल्पाच्या पुढ्यात केले आणि म्हणाला, यावर सही कर आणि इथून निघून जा. मला माझी जिंदगी माझ्या पद्धतीनं जगू दे. शिल्पा यावर काहीच बोलली नाही. ना तिने त्याच्या विनवण्या केल्या, ना तिने कोणता गोंधळ घातला. आता तिला कळून चुकलं होतं की विकासने आपल्याला सरळ सरळ धोका दिलेला आहे. तिने त्या पेपरवर सही केली आणि दुःखी मन घेऊन त्याच्या घरातून निघून आपल्या माहेरी गेली. विकासपासून वेगळी झाल्यावर शिल्पानं कोणावरही अवलंबून न राहण्याचा निर्णय घेतला. हिंमत न हारता ती नोकरी शोधायला लागली. खूप प्रयत्नानंतर तिला एक बऱ्यापैकी नोकरी मिळाली. तिने अगदी मनापासून काम करायला सुरुवात केली. पण काही दिवसानंतर काही कारणास्तव कंपनी बंद झाली आणि शिल्पा पुन्हा बेरोजगार झाली. तिच्यासोबत तिच्याच कंपनीमध्ये कामाला असलेला दिलीपसुद्धा होतकरू होता. तो सुद्धा बेरोजगार झाला होता. एकाच ऑफिसमध्ये कामाला असल्यामुळे त्या दोघांची चांगली ओळख झाली होती आणि दोघेही कष्टाळू होते. नोकरी गेली तरीही आपण हार मानायची नाही, असं त्या दोघांनी ठरवलं. आपण काहीतरी व्यवसाय सुरू करूया असं म्हणून ते दोघं व्यवसायाच्या शोधाला लागले. दिलीपला टेक्स्टाईलबद्दल बरीच माहिती होती आणि शिल्पाला डिजिटल मार्केटिंगची माहिती होती. दिलीपला शिल्पाच्या आत्मविश्वासावर विश्वास होता आणि पैशाची गरज तर दोघांनाही होती. दोघांनी त्यांच्याकडे असलेली जमापुंजी लावून यातून एक छोटासा नवीन व्यवसाय उभा केला. आपल्या देशातील लुप्त होऊ पाहणारे पारंपरिक पोशाख त्यांनी तयार करायला सुरुवात केली आणि सोशल मीडियाचा आधार घेऊन त्यांची जाहिरात सुद्धा करून या कामामध्ये त्यांनी जीव ओतला आणि रात्रंदिवस मेहनत करून या छोट्याशा व्यवसायाला चांगल्या मोठ्या व्यवसायामध्ये परिवर्तित केले. त्यांनी तयार केलेले पेहराव सोशल मीडियावर भरपूर व्हायरल झाले आणि फक्त एकाच वर्षात त्यांच्या व्यवसायाचा कायापालट झाला आणि त्यांना भरपूर ऑर्डर्स येऊ लागल्या. जसं काय ऑर्डर्सचा पूरच आलाय. त्यांची खूप भरभराट झाली. लवकरच मोठं रूप घेऊन नावारूपाला ही कंपनी आली होती. आता शिल्पा आणि दिलीप हे एकमेकांचे भक्कम आधार होते. दिलीपने शिल्पाला कधीही अबला समजलं नाही, तर एक सक्षम नारीच्या रूपातच पाहिलं. दिलीपकडून शिल्पाला सुद्धा सन्मानाची वागणूक मिळत होती, जी की विकासने कधीही दिली नव्हती. हळूहळू मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि त्या दोघांनी अगदी साधेपणाने लग्न केलं. लग्नानंतरचं त्यांचं आयुष्य खूप भरभराटीचं होतं. त्यांच्या व्यवसायात रात्रंदिवस भरपूर भरभराट होऊ लागली. अवघ्या 3 वर्षात छोट्याशा स्टार्टअपचं रूपांतर मल्टीनॅशनल ब्रँडमध्ये झालं. शिल्पा आता ती गावंढळ शिल्पा अजिबात राहिलेली नव्हती. एक नामांकित बिझनेस वुमेन होती. पण तिने आपला साधेपणा सोडलेला नव्हता. पण आज विकासच्या आणि त्याच्या गर्लफ्रेंड शिवानीच्या बोलण्याने तिच्या आत्मसन्मानाला ठेच लागली होती. थोड्याच वेळात शिल्पा घरी पोहोचली. तिचा चेहरा पडलेला बघून तिच्या नवऱ्याने म्हणजेच दिलीपने तिला विचारलं, काय झालं? तुझा चेहरा का पडलेला दिसतोय? तेव्हा शिल्पाने विकासनं दिलेली लग्नाची पत्रिका दिलीपच्या हातात दिली आणि घडलेला सगळा प्रकार दिलीपला सांगितला. दिलीपनं शिल्पाचा हात आपल्या हातात घेतला आणि शांत व्हायला सांगितलं. दिलीपच्या चेहऱ्याच्या वरचे भाव मजबूत होते. तो शिल्पाला म्हणाला, लग्नाला बोलावलं तर जाऊया ना. फक्त तू नाही तर मी सुद्धा सोबत येईन आणि असं गिफ्ट घेऊन जाऊ. विकासला जन्मभर त्याची आठवण राहिली पाहिजे. इकडे विकास स्वतःच्या घमेंडीत होता. त्याला अजिबात कल्पना नव्हती की काल भरल्या बाजारात आपण जिला लग्नाची पत्रिका दिली तिच्या मागे दिलीपसारखा मजबूत साथीदार आहे. सोबतच करोडोची प्रॉपर्टी सुद्धा आहे. विकासच्या लग्नाचा दिवस उगवला. एक आलिशान हॉटेलमध्ये लाईटचा झगमगाट, भरपूर डेकोरेशन, एखाद्या सिनेमात शोभेल असा देखावा.
लग्न समारंभाच्या ठिकाणी होता. शहरातले मोठमोठे व्यावसायिक सुद्धा तिथे आलेले होते. स्टेजवरती सजून धजून आलेले विकास आणि शिवानी सुद्धा होते. विकास खूप आनंदी होता. तो त्याच्या मित्रांना त्याची स्वतःची सक्सेस स्टोरी अगदी रंगवून सांगण्यात मग्न झाला होता. कंपनीमध्ये मोठ्या हुद्द्यावर मी कसा पोहोचलो याची माहिती देत होता आणि शिवानी सारखी एकदम स्टायलिश बायको सुद्धा मिळाली याचाही मोठेपणा तो मित्रांना सांगत होता. एवढ्यात एक मित्र म्हणाला, अरे तुझी घटस्फोटीत बायको सुद्धा इथं येणार होती ना? विकास म्हणाला, हो, तिला सुद्धा बोलवलं आहे. आपल्याला या पार्टीमध्ये एंटरटेनमेंट सुद्धा झालं पाहिजे ना? असं म्हणून सगळेजण हसायला लागले. हॉटेलमध्ये सगळे नातेवाईक यायला लागले होते. एवढ्यातच एक सुंदर अशी चमचमीत नवी कोरी मर्सिडीज तिथे येऊन उभी राहिली. सगळ्यांच्या नजरा त्या आलिशान महागड्या गाडीकडे वळल्या. अशा गाडीतून कोण आलं असेल याची उत्सुकता सगळ्यांच्या नजरेत होती. ड्रायव्हर सीटचा दरवाजा उघडला गेला. त्यातून एक राजबिंडा स्मार्ट तरुण उतरला. त्याच्या चेहऱ्यावर भरपूर आत्मविश्वास होता आणि स्माईल सुद्धा होती. तो गाडीच्या मागच्या सीटकडे वळला आणि गाडीचा दरवाजा त्याने उघडला आणि त्याने आपला हात पुढं केला. त्याच्या हाताला पकडून गाडीतून शिल्पा सुद्धा उतरली. तिने महागडी सुंदर अशी साडी नेसली होती. हातात सोन्याच्या बांगड्या होत्या आणि गळ्यात सुद्धा हिऱ्यांचा हार घातलेला होता. पण दागिन्यांपेक्षा जास्त चमक तिच्या चेहऱ्यावर होती. असं वाटत होतं एखादी राणीच तिच्या राजासोबत या ठिकाणी उतरली आहे. ती खूप सुंदर दिसत होती. एखाद्या मोठ्या घराण्यातली शोभत होती. इकडे स्टेजवरून विकास आणि शिवानी तिच्याकडे पाहत होते. शिवानी म्हणाली, विकास, ही तुझी घटस्फोटीत बायको शिल्पाच आहे ना? हो आहे, तर ही शिल्पाच. शिल्पा हळूहळू स्टेजकडे येत होती. दिलीप फोनवर बोलत असल्यामुळे थोडासा मागेच राहिला होता. शिल्पाकडे पाहत विकास म्हणाला, एवढी महागडी मर्सिडीज किरायाने करण्याची काय गरज होती? आणि एवढी भारी साडी सुद्धा भाड्याचीच असणार. असं वाटतं 1 महिन्याचा पगार तू एकाच दिवसासाठी खर्च केलास की काय? शिल्पा म्हणाली, हे तर काहीच नाही. मी जे गिफ्ट तुझ्यासाठी आणलं आहे ना, ते बघून तर तू खूपच आनंदी होणार आहेस. तू मला गिफ्ट आणण्यासाठी नकार दिला होतास, पण मी ते तुझ्यासाठी आवर्जून आणले आहे. आणि तिने पर्समधून एक लिफाफा काढून विकासच्या पुढ्यात केला. तिच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास बघून विकास थोडा विचलित झाला. तो लिफाफा उघडत असताना त्याला थोडंसं घाबरल्यासारखं होत होतं. त्याने तो लिफाफा उघडला आणि आतील पेपर काढून पाहिला. तो काही साधासुधा नसून विकास ज्या कंपनीमध्ये मोठ्या हुद्द्यावर काम करायचा, तीच कंपनी शिल्पाच्या कंपनीने विकत घेतली होती. त्याचेच हे कागदपत्र होते. शिल्पा म्हणाली, विकास, तू ज्या कंपनीत काम करत होतास तीच कंपनी आज आम्ही विकत घेतली आणि पुढचा पेपर तुला कंपनीतून काढून टाकल्याचं सांगतो. असे 2 पेपर त्या लिफाफ्यात आहेत. आणि आता शिल्पाचा आवाज खूप दृढ झाला होता. ती पुढे म्हणाली, आणि ही तुझ्या लग्नासाठी माझ्याकडून अमूल्य अशी भेट आहे. आता तुझ्याजवळ तुझी लाईफस्टाईल आणि क्लास एन्जॉय करण्यासाठी भरपूर वेळ असणार आहे. याच वेळी शिल्पाच्या पाठोपाठ दिलीपसुद्धा येतो आणि शिल्पाच्या शेजारी अगदी मजबूतपणे उभा राहतो. शिल्पाने दिलीपचा हात स्वतःच्या हातात घेतला आणि विकासकडे पाहत म्हणाली, विकास, यांची तुझ्याशी ओळख करून देते. हा दिलीप आहे, माझा बिझनेस पार्टनर आणि माझा पती सुद्धा. विकास आणि शिवानी एकदम स्तब्ध झाले. शिल्पा पुढे बोलत होती, दिलीपनं मला तेव्हा सांभाळून घेतलं जेव्हा तू कचऱ्याप्रमाणे तुझ्या आयुष्यातून मला काढून फेकलं होतंस. आणि दिलीपनं मला फक्त चालायलाच नाही तर उडायलाही शिकवलं. तुझ्यात आणि त्याच्यात फरक इतकाच आहे. तू एका स्त्रीला पायातल्या चपलाप्रमाणे समजतो आणि दिलीप जन्मभराचा सोबती समजतो. आणि हा खराखुरा क्लास असतो, जो कपड्यात किंवा राहणीमानात नाही तर संस्कारात असतो. शिल्पा शिवानीकडे पाहत म्हणाली, शिवानी, तुम्ही म्हणाला होतात की असं लग्न आणि असं लग्नातलं जेवण तू पाहिलं सुद्धा नसेल. पण आज या जेवणाचं बिल आता कोण भरणार? कारण की नवरदेव तर बेरोजगार आहेत. असं म्हणून शिल्पा आणि दिलीप हॉटेलच्या बाहेर जायला निघाले. पाठीमागे भलताच गोंधळ सुरू झाला. विकास अक्षरशः शिल्पाच्या पाया पडायला लागला. शिल्पा, सॉरी, मी चुकलो, मला माफ कर. असं करू नकोस. माझं म्हणणं तरी ऐक. मी बर्बाद होईल. त्याची आकड सगळी निघून गेली होती. तो पाठीमागून ओरडत राहिला,
मला फक्त एक मोका दे. पण शिल्पा आणि दिलीप अजिबात मागे वळून बघत नव्हते. ते पुढेच चालत होते. एकमेकांचा हात पकडून ते चमचमत्या मर्सिडीजमध्ये जाऊन बसले आणि तिथून निघून गेले. इकडे शिवानीने गळ्यातले हार तोडून टाकले, सगळा साज काढून टाकला आणि रडायला लागली. आणि ती विकासला म्हणाली, तुझी लायकी आहे का माझ्यासोबत लग्न करायची? आता तुझ्याकडे साधी नोकरीसुद्धा नाही, तर मी तुझ्यासोबत कशाला लग्न करू? विकास म्हणाला, शिवानी, तू तरी अशी बोलू नकोस. मी लवकरच दुसरी नोकरी शोधतो. पण शिवानी ऐकायला अजिबात तयार नव्हती. ती म्हणाली, आता तू भिकारी आहेस. तू सक्सेस होतास म्हणून मी तुला चॉईस केलं होतं, पण आता तू फक्त एक भिकारी आहेस आणि मी तुझ्याशी लग्न करणार नाही, असं तिने स्पष्ट शब्दात सांगितलं आणि ती स्टेजवरून उतरून निघून गेली. लग्नासाठी जमलेल्या पाहुणे मंडळीमध्ये हीच चर्चा सुरू झाली. विकासचा खूपच अपमान झाला, त्याचा अगदी तमाशा झाला म्हणायला काहीच हरकत नाही. विकासची कीव कुणालाच येत नव्हती किंवा सहानुभूतीसुद्धा कोणी त्याला दाखवत नव्हतं. उलट सगळे पाहुणे म्हणाले, जैशी करणी वैशी भरणी. हळूहळू सगळे पाहुणेसुद्धा तिथून निघून जायला लागले. खुर्च्या रिकाम्या व्हायला लागल्या आणि स्टेजवर फक्त विकास एकटाच राहिला होता. फक्त आणि फक्त पश्चातापाशिवाय त्याच्याजवळ काहीही उरलं नव्हतं. मित्रांनो, गोष्ट आवडली तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. धन्यवाद.